हॅलो स्टुडंट्स, आता पेपर फर्स्टमधला लास्ट चॅप्टर जो आहे पेपर फर्स्टमधला लास्ट चॅप्टर कम्युनिकेशन चालू करतोय आपण आज. कम्युनिकेशन कम्युनिकेशन म्हणजे काय, आता ह्याचं मिनिंग आपल्याला चांगलं कळतं कारण कम्युनिकेशनचे माध्यम आपण आज वापरतो, बरोबर. तर सर्वात मोठा चॅप्टर म्हणता येईल कम्युनिकेशन. कम्युनिकेशन चॅप्टरला जवळपास 20% वाढेल क्वेश्चन पेपर. कम्युनिकेशन चॅप्टरला 20% वाटेज आहे पेपरमध्ये आपल्याला, ठीक आहे. तर टोटली 30 चॅप्टर आहे हा. काही प्रमाणामध्ये प्रॉब्लेम पण आहे, पण जर आपण माहिती वरचा चॅप्टर म्हणतो की माहिती कम्युनिकेशन, जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सच्या ब्रँचेसमध्ये पुढे गेलात तर कम्युनिकेशन हा सब्जेक्ट सेपरेट आहे. परत मग तुम्ही डिप्लोमाला जावा किंवा डिग्रीला जा, आपण डिप्लोमाला तर जाणारच नाही, पण जर डिग्रीला गेला तर कम्युनिकेशन हा सब्जेक्टच त्याच्यामध्ये डिफरंट आहे, ठीक आहे. आता कम्युनिकेशनचं मिनिंग आपल्याला समजतं. संवाद ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये, एकमेकांशी बोलणे आलं. मग आता जर कम्युनिकेशनमध्ये आपण बघतो की तुमचं कम्युनिकेशन रिटर्न असू शकतं, तुमचं कम्युनिकेशन प्रिंटेड असू शकतं, व्हॉइस असू शकतो, काही असू शकतं. आपण एकमेकाला इन्फॉर्मेशन एक्सचेंज करतो, त्याला आपण म्हणतो कम्युनिकेशन. समजतंय का? कम्युनिकेशन म्हणजे एकमेकांमधलं संवाद, मग तो डाटाच्या स्वरूपात असेल, पिक्चरच्या स्वरूपात असेल, व्हॉइसच्या स्वरूपात असेल, एकमेकांशी आपण संवाद साधतो, त्याला आपण कम्युनिकेशन असं म्हणतो. सिम्पली इट इज अ इन्फॉर्मेशन एक्सचेंज बिटवीन 2 or more पर्सन्स. कम्युनिकेशन हे 2 किंवा जास्त माणसांमध्ये झालेला एकमेकांशी झालेला संवाद, इन्फॉर्मेशन एक्सचेंज करतो आपण एकमेकांना, त्याला म्हणतो आपण कम्युनिकेशन. जर जुन्या काळामध्ये पाहिलं किंवा तुम्ही लहान असताना जर तुम्ही पाहिलं असेल तर आपण काय करायचो, एखादा मुलगा त्या रूममध्ये, कुणी एखादा पर्सन एखाद्या रूममध्ये थांबायचा, दुसऱ्या रूममध्ये थांबायचा आणि आपण काड्यापिढे घ्यायचो थोडं. हे कुणाला माहिती आहे का नाही मला माहिती नाही. 2 काड्यापिढे घेतले जायचं, त्याला असं दोरा लावला जायचं आणि एक तिकडून हॅलो म्हटलं की इकडं आवाज येतो का बघायचं आपण. हे लहानपणी तुम्ही कुणी पाहिले का नाही माहिती नाही मला, पण बरेच मुलांनी हे पाहिलं असेल, केलं आपण. जेव्हा मोबाईलचा यूज नव्हता त्या काळी लहान मुलांकडे अशा पद्धतीचं संवाद असायचा की 2 काड्यापिढे घ्यायचे आणि त्याला दोरा लावायचं आणि लांब जायचं आणि त्याच्यातून हॅलो हॅलो म्हणून ऐकायला येते का पाहायचं. तर आपण आता त्याच्या बरेच पुढे आलेलो आहोत. आज आपल्या सर्वांकडे मोबाईल आहे, आपण इथं बसून कुठल्याही कुणालाही संवाद साधू शकतो, किती का डिस्टन्स असेल, शॉर्ट डिस्टन्स असेल किंवा लॉंग डिस्टन्स असेल, बाहेरच्या देशात असेल, कुठे असेल, तर आपण आज कुणाशीही संवाद आपण इझिली साधू शकतो, ठीक आहे. तर आता मग ह्या कम्युनिकेशनमध्ये, ह्या चॅप्टरमध्ये फर्स्ट क्वेश्चन काय आपल्याला बघायचं, व्हॉट आर द बेसिक एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम. व्हॉट आर द बेसिक एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम. कम्युनिकेशन सिस्टीममध्ये बेसिक कोणत्या गोष्टी आपल्याला आहेत, तर समोर तुम्हाला दिसते ट्रान्समीटर आणि रिसिव्हर आणि मध्ये असते ते मीडियम किंवा त्याला चॅनल असं म्हणतो आपण. ह्या 3 गोष्टी आपल्याला फार इम्पॉर्टंट आहे. ट्रान्समीटर, रिसिव्हर आणि मीडियम किंवा माध्यम ज्याला आपण म्हणू शकतो. मीडियम त्याला चॅनल म्हणतात, त्यालाच मराठीमध्ये आपण म्हणतो की माध्यम. हे महत्त्वाचे 3 पॉईंट्स कोणत्याही कम्युनिकेशनसाठी आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ट्रान्समीटर म्हणजे पाठवला जाणारा, जिथून पाठवतो आपण त्याला ट्रान्समीटर असं म्हणतो आपण. रिसिव्हर म्हणजे ज्या ठिकाणी स्वीकारला जाईल मेसेज, बरोबर. रिसिव्हर म्हणजे घेणारा, स्वीकारणारा, मिळवणारा. ट्रान्समीटर म्हणजे पाठविला जाणारा किंवा पाठवणारा. आणि हे मीडियम आहे का दोन्हीच्या मधून, कोणत्या माध्यमातून माहिती पुढे पाठवली जाईल किंवा प्रोपोगेट होईल, प्रसार केली जाईल, ह्या पद्धतीने. तर ह्या 3 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या, पाठवणारा, घेणारा आणि एकमेकाकडे पाठवण्यासाठी काय माध्यम वापरलं जाईल. ह्या 3 गोष्टी कोणत्याही कम्युनिकेशनसाठी आपल्याला फार इम्पॉर्टंट आहेत. त्यातली जी पहिली गोष्ट आहे आता ट्रान्समीटर. मला ट्रान्समीटरला इनपुट काय जाईल, जसं आपण कॉम्प्युटरमध्ये पाहिलं, कॉम्प्युटरच्या चॅप्टरमध्ये की इनपुट काय होतं, की मग इथं सुद्धा ह्युमन मेसेज आपण इनपुट म्हणून वापरू शकतो. ह्युमन मेसेज जो आहे त्याला इन्फॉर्मेशन म्हणू शकतो आपण किंवा इंटेलिजन्स सिग्नल म्हणू शकता तुम्ही.
जे आपण बोलतोय, जे आपल्याला दुसऱ्याला सांगायचं आहे, मग तो व्हॉइस असेल, पिक्चर असेल, व्हिडिओ असेल, डाटा असेल, तुमचे काही कोड असतील, जे काही असेल, तुमचं व्हॉइस असेल, कोड असेल, डाटा असेल, पिक्चर असेल, ETC किंवा व्हिडिओ असेल, हे तुमचा इन्फॉर्मेशन सिग्नल झाला जो मला आपल्याला पाठवायचा. ते झाली आपली इन्फॉर्मेशन. बरोबर आहे. सुरुवातीला जे मला पाठवायचं आहे किंवा जे आपल्याला पाठवायचं आहे तो मेसेज किंवा ती इन्फॉर्मेशन आपण ट्रान्समीटरला पाठवावी लागते. ठीक आहे. मग ट्रान्समीटरचं काय काम आहे? ऑलरेडी हा मेसेज आहे. ट्रान्समीटरचं काय काम असतं की जेव्हा सिग्नल पुढे जाणार आहे, आता जेव्हा शॉर्ट डिस्टन्स असतं, जेव्हा शॉर्ट डिस्टन्स आहे त्यावेळेला आपण वायरचा उपयोग करू शकतो. शॉर्ट डिस्टन्समध्ये आपण वायरचा उपयोग करू शकतो. पण जर लॉंग डिस्टन्स आहे, मला इथून बेंगलोरला संवाद साधायचा तर तिथं वायर उपयोगी पडणार नाही आपल्याला. ठीक आहे. तर शॉर्ट डिस्टन्स असेल ठीक आहे, पण लॉंग डिस्टन्स असेल तर मग आपलं इन्फॉर्मेशन आपण कसं पाठवू शकतो? तर त्यासाठी आपण जे काही इन्फॉर्मेशन आहे आपली त्याचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये करण्याचं काम करतो ट्रान्समीटर. हे फार महत्त्वाचं काम आहे ट्रान्समीटर. ह्युमन मेसेज इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल सिग्नल बाय ट्रान्समीटर. ट्रान्समीटरमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत आतमध्ये. ट्रान्समीटरमध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट्स असतात किंवा डिव्हाइस असतात विच कन्वर्ट ह्युमन इन्फॉर्मेशन इनटू इलेक्ट्रिकल सिग्नल फॉर शॉर्ट ऑर लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन. मग लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन असेल किंवा शॉर्ट डिस्टन्स कम्युनिकेशन असेल, दोन्हीसाठी इन्फॉर्मेशन जी काही आपली इन्फॉर्मेशन आहे त्याचं रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये केलं जातं. जर तुमचा माईक असेल तर माईक काय करेल? व्हॉइसचं रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये केलं जाईल. साऊंड व्हॉइस माईकमध्ये बोलतोय आपण तर माईक काय करेल? इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये जो रूपांतर करेल. जर TV असेल तर कॅमेरा काय करेल? पिक्चर सिग्नलचं रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये करून देईल. ठीक आहे. त्या पद्धतीने जर रेडिओ वेव्ज असतील तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्जमध्ये त्याचं कन्व्हर्जन केलं जाईल. जे पाहिजे मीडियम ज्या माध्यमातून आपण पाठवतोय त्या माध्यमाला जसं सूट होईल त्या पद्धतीनं सिग्नलमध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम करतो ट्रान्समीटर. जो आपला ह्युमन मेसेज आहे तो आता आपल्याला पाठवायचा आहे तर त्याला जो सूट होतो त्या कोडमध्ये किंवा त्या सिग्नलमध्ये रूपांतर करण्याचं काम आहे ते ट्रान्समीटरचं आहे. ठीक आहे. हे काम झालं ट्रान्समीटरचं. आता जे नेक्स्ट आहे, नेक्स्ट काय वापरले आपण? कम्युनिकेशन चॅनल किंवा त्याला आपण मीडियम असं म्हणू शकतो, माध्यम. ट्रान्समीटर आणि रिसिव्हरच्या मध्ये असणारं माध्यम. मग आता हे तिन्ही प्रकारचं असू शकतं. 3 टाईपमध्ये आपल्याला म्हणू शकतो. कम्युनिकेशन चॅनल और मीडियम म्हणतो और मीडियम. आता याच्यामध्ये वायर असू शकते. जर शॉर्ट डिस्टन्स असेल तर वायर असू शकते. त्याच्यानंतर रेडिओ आणि लास्ट असू शकते फायबर ऑप्टिक केबल. फायबर ऑप्टिक केबल्स त्या तिन्ही मधलं काही असू शकतं. वायर असू शकते, रेडिओ वेव्ज असू शकतात किंवा फायबर ऑप्टिक केबल्स पण त्याच्यामध्ये असू शकतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये कम्युनिकेशन हे माध्यम आलं पाठवण्याचं काम करतो. सिग्नल पाठवले जातात, प्रसारित केले जातात. प्रोपोगेट करणे हा शब्द तुम्हाला नोट्समध्ये आहे. प्रोपोगेट करणे म्हणजे काय? पुढे पाठवणे किंवा प्रसार करणे. ठीक आहे. तर जे काही आपली इन्फॉर्मेशन आहे ती ट्रॅव्हल कोणाच्या मार्फत करते? तर मीडियमच्या मार्फत करते. हा वाहून घेऊन जाणारा डिव्हाइस आहे. मग ते वायर असू शकते किंवा हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल असू शकतात. जी तुमची बेसिक इन्फॉर्मेशन आपली जिथं तुम्हाला पाठवायची तिथे घेऊन जाणारे आहे. नेणारे, घेऊन जाणारे. जसं आपल्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करायचा असेल तर आपण जसं गाड्यांचा उपयोग करतो, बस असेल, आपली कार असेल, 2 व्हीलर असेल, तसं हे आहे. इथं तुम्हाला इन्फॉर्मेशन पाठवायची. इन्फॉर्मेशन पाठवण्यासाठी तुम्ही ज्याचा वापर कराल ते इथं असेल मीडियम. मग ते वायर असू शकते, रेडिओ सिग्नल्स असू शकतात, फायबर ऑप्टिक केबल असू शकतात. माईक असेल तर वायरचा उपयोग केला जातो जेणेकरून ॲम्प्लिफिकेशन ला द्यायला सिग्नल आपलं तयार इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्जन केलं जातं जेव्हा आपण वायर वापरतो. रेडिओ असेल तर
वेव्हजमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. फायबर ऑप्टिक केबल तुम्हाला माहीत असेल तर जसं टेलिफोनच्या वायर आपण पाहतो की रिलायन्सच्या वायर पहा किंवा BSNLच्या वायर पहा, अशा ट्रान्सपरंट दिसतात तुम्हाला. तर ज्या केबल फायबर ऑप्टिक केबल आहे तर लाईट वेव्हचा त्याच्यामध्ये उपयोग केला असतो फायबर ऑप्टिक केबलमध्ये. हा फरक आहे. जेव्हा लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन करतो आपण तर एक तर रेडिओ वेव्हचा वापर किंवा फायबर ऑप्टिक केबलचा वापर केला जातो. जेव्हा शॉर्ट डिस्टन्स कम्युनिकेशन असेल तेव्हा आपण वायरचा उपयोग आपण करतो. ठीक आहे. तर हे माध्यम झालं म्हणजे जे माध्यम आपण वापरतो. वायर असू शकते, फायबर ऑप्टिक केबल असू शकतं, रेडिओ असू शकतं, तिथं काही असू शकतं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह पण तुम्ही म्हणू शकता की ते माध्यम आहे. आता जो लास्ट राहिला आपला रिसिव्हर. रिसिव्हर म्हटलं की ज्या ठिकाणी सिग्नल आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. आता रिसिव्हरचं काय काम आहे? रिसिव्हर म्हणजे घेणारा. आता जसं ट्रान्समीटरने काय केलं, ट्रान्समीटरच्या अगदी अपोजिट काम तुमचं कोणाचं असेल, रिसिव्हरचं. ट्रान्समीटर काय करतं, ह्युमन वेव्हचं रूपांतर तो इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये करून देतो किंवा जे सूट होईल पुढच्या मीडियमसाठी, चॅनलसाठी, त्या पद्धतीने तो कन्व्हर्जन करून देतो. आता जेव्हा आपल्याला रिसिव्ह होणार आहे मेसेज, आता मला टीव्ही बघायचं आहे आणि टीव्हीचे सिग्नल्स येत आहेत, तर नुसतंच इलेक्ट्रिकल सिग्नल आला तर आपल्याला काही समजणार नाही. तर जेव्हा रिसिव्ह होती तुमच्या टीव्हीला त्यावेळेला रिसिव्हर काय करेल, जे काही इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये रूपांतर झालेलं असेल किंवा वेव्हज असतील तर त्याचं रूपांतर कशामध्ये केलं जाईल, पिक्चर सिग्नलमध्ये केलं जाईल. जर टीव्ही असेल, जर रेडिओ असेल तर साऊंड सिग्नलमध्ये रूपांतर होईल. म्हणजे जी इन्फॉर्मेशन आपल्याला जशा स्वरूपात पाहिजे ह्युमन मेसेजमध्ये रूपांतर करण्याचं काम कोण करेल, रिसिव्हर करेल. रिसिव्हर कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल सिग्नल इनटू ह्युमन सिग्नल विच अंडरस्टँड बाय ह्युमन. त्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करेल, रिसिव्हर करेल. म्हणजे अगदी ट्रान्समीटरच्या उलटं. ठीक आहे. मग तुमचा डाटा असेल, तुमचं व्हॉइस असेल, इन्फॉर्मेशन असेल, ETC जे काही ह्युमनला समजतं अशा लँग्वेजमध्ये आपण काय करू शकतो, मेसेज आपण एक्सचेंज करू शकतो. ठीक आहे. तर हे झालं ट्रान्समीटर. कोणत्याही कम्युनिकेशनमध्ये हे 3 पार्ट्स किंवा ब्लॉक फार इम्पॉर्टंट आहे. पहिला आहे तो ट्रान्समीटर, सेकंड आहे तो कम्युनिकेशन चॅनल किंवा त्याला मीडियम असं म्हणतात, आणि लास्ट आहे तो रिसिव्हर. हे 3 ब्लॉक कोणत्याही कम्युनिकेशनमध्ये आपल्याला फार महत्त्वाचे असतात. कॉम्प्युटर हा आपला चॅप्टर झालेला आहे आणि कॉम्प्युटर नंतर आता आपण कम्युनिकेशन चालू केलं. तर हा मात्र पेपर फर्स्टचा चॅप्टर आहे, सर्वात मोठा चॅप्टर आहे. ठीक आहे. त्याचे पण 4 पार्टमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं. जर नोट्स तुम्हाला एक 3-4 दिवसामध्ये मी टाकीन. ज्या नोट्स आपल्याकडे आहेत तर त्या फार जुन्या असल्यामुळे दिसत नाही आहेत, तर हाताने लिहिलेले नोट्स आहेत. मी परत एकदा ते टाईप करीन आणि टाईप केलेले नोट्स आपल्याला क्लिअर दिसतील. त्यामुळे थोडंसं एक 2-4 दिवस थांबायचं आहे आपण. 2-4 दिवसामध्ये जशा नोट्स होतील तशा मी ते तुम्हाला सेंड करेन. ठीक आहे. तर कॉम्प्युटरमध्ये कुठलीही अडचण असेल, मला असं वाटतं की कॉम्प्युटर चॅप्टर आपल्याला समजलं. त्याच्यामध्ये आपण महत्त्वाचे 3 क्वेश्चन आपण घेतले. जो पहिला क्वेश्चन होता ती ब्लॉक डायग्राम, सेकंड होता तो मेमरी, मग ती इनपुट असेल किंवा आउटपुट, मग परत त्याचे टाईप्स, आणि लास्ट क्वेश्चन होता तो इनपुट डिव्हायसेस, आउटपुट डिव्हायसेस. हे 3च महत्त्वाचे क्वेश्चन आपण पाहिले. इंटरनल 1-2 क्वेश्चन फक्त छोटे होते त्याच्यामध्ये, की तुम्हाला बसेस म्हणजे काय, बस म्हणजे काय, त्याचे टाईप्स कोणते, हे असे एखाद दुसरे क्वेश्चन आपण एक्स्ट्रा त्याच्यामध्ये पाहिले. ठीक आहे. तर कॉम्प्युटरवरती मी क्वेश्चन तुम्हाला विचारलेलं होतं की जर आपल्याला कॉम्प्युटर घ्यायचा असेल तर तुम्हाला काय स्पेसिफिकेशन सांगावे लागतील. महत्त्वाचं जे बऱ्याच मुलांनी सांगितले, मुलींपेक्षा मुलांकडून ही माहिती खूप आली. याचा अर्थ मुली स्पेसिफिकेशनमध्ये मागे राहत आहेत असं मला वाटतं. तर आपल्याला जर पुढे कॉम्प्युटर सायन्सला जायचं असेल, तुमचं JM असेल, ते कुठे जायचं असेल तर थोडीफार बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये माहीत असणं गरजेचं आहे. आता काय होतं की तुम्हाला काय विचारलं की पहिलं तुमचं गुगल, आणि गुगलवरून आपण माहिती घेतो. तर असं गुगल ठीक आहे, माहितीचा स्रोत आहे, पण टोटल इन्फॉर्मेशन आहे असं नाही. तर आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन माहीत असणं फार गरजेचं आहे. आता जेव्हा तुम्हाला कॉम्प्युटर खरेदी करायचा आहे, मग तो PC असेल किंवा तुम्हाला लॅपटॉप असेल, ठीक आहे, PC किंवा लॅपटॉप असेल तर आपल्याला सर्वात आधी तुम्हाला ठरवावं लागेल की तुम्हाला ब्रँडेड घ्यायचं आहे का नॉन ब्रँडेड घ्यायचं आहे. म्हणजे नॉन ब्रँडेड म्हणजे काय की तुम्हाला सिम्पल कंपनी असतात, आणि ब्रँडेड म्हटलं की ब्रँडेड कंपनी आल्या त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग दुसरी अशी गोष्ट होती की तुम्हाला बनवून घ्यायचं असेल कॉम्प्युटरवाल्याकडून तरी बनवून घेता येतो, कारण कॉम्प्युटरचे सगळे पार्ट्स लूजमध्ये मिळतात, सुट्टे पार्ट्स मिळतात, मदरबोर्ड सेपरेट मिळतो आपल्याला, सगळे जे काही कॉम्प्युटरला लागतात ते सगळे
आपल्याला सेपरेट मिळतात. ते सर्व घेऊन आपण जोडून पण पी सी बनवू शकतो. असे पण आपल्याला मिळतात बाहेर बनवून. तर तुम्हाला जसं हवं आहे ते आधी आपल्याला ठरावं लागेल, तसंच त्या शॉपकीपरला सांगावं लागेल. बरोबर. आज आपण काय करतो की आता जे नवीन टेक्निक आहे, आपण काय करतो, जे मला पाहिजे त्याचे माझ्या मला स्पेसिफिकेशन असते ते मी आधी काय करणार, सर्च करणार किती किमती आहेत, 1-2-4 शॉपमध्ये मी जाऊन विचारेन आणि जिथं मला कम्फर्टेबल वाटतं की ते तुम्हाला परत सगळ्या गोष्टी देतील वर्षभर, तर आपण त्या ठिकाणी काय करतो, जिथं विश्वास असेल तिथं आपण जाऊन काय करतो, पी सी खरेदी करतो. तर बऱ्याच मुलांना तर त्याच्यामध्ये गोष्टी टाकलेल्या आहेत, त्या सर्व गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या असतात. तुमची हार्ड डिस्क कॅपॅसिटी आहे, मॉनिटरचं तुमची साईज महत्त्वाची आहे, परत मॉनिटरचं टाईप लागेल, LCD पाहिजे का LED पाहिजे. आज आपण तेच वापरतो, CRT आपण यूज करत नाही. ठीक आहे. मॉनिटर झाला, मदरबोर्ड झाला, हार्ड डिस्कची कॅपॅसिटी झाली, रॅमची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये सांगावी लागते आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर कीबोर्ड कसा पाहिजे, माऊस कसा पाहिजे, तुम्हाला आणखी USB ड्राईव्ह त्याच्यामध्ये किती पाहिजेत, ह्या थोड्याशा त्याच्यामध्ये माहिती आहे आपल्याला. आता SSD म्हणून पण त्याच्यामध्ये फास्ट चालण्यासाठी आपण डिव्हाइस वापरतो. तुम्हाला जे काही हवं असेल तर ते एक्स्ट्रा स्पेसिफिकेशनमध्ये जातं. जे तुम्हाला रिक्वायरमेंट तुमची वाटली की त्या काही गोष्टी बेसिक असतात, त्या सगळ्या कॉम्प्युटरमध्ये बेसिक मिळतात आपल्याला. ठराविक गोष्टी आपल्याला तिथं काय करतात, स्पेसिफाय कराव्या लागतात. तर बऱ्याच मुलांनी खूप छान अशी महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपल्याला टाकलेली. त्यामुळे ह्या वेळेला कुठंही ॲक्टिव्ह स्टुडंट आपल्याला घोषित करता येत नाही, कारण ज्या काही मुलांनी सगळ्या टाकली त्या सर्वांचीच माहिती बरोबर आहे असं म्हणावं लागतं. कारण कुणी 3 मुद्दे टाकलेत, कुणी 4 टाकलेत, कुणी सगळेच टाकलेत. तर जे काही टाकले ते बरोबरच टाकलेले आहेत. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कॉम्प्युटर घेत असताना काय करावं लागतं की विचारात घ्याव्या लागतात. ठीक आहे. तर मुली थोड्याशा ह्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की थोडं मागे 1-2 मुलींचे आन्सर आले, तेही नंतर आले मुलांच्या नंतर. ठीक आहे. तर कुणालाही अडचण असेल मुलींमध्ये तर मुलींनी मला विचारा, मी आणखी तुम्हाला त्याच्यामध्ये डीपमध्ये माहिती देईन. ठीक आहे. तर कॉम्प्युटर चॅप्टर आपण क्लोज झालं आहे, फक्त त्याच्यावरती एक्झाम राहिलेली आहे, तर ते आपण एक्झाम घेणार आहे. आता चालू झालं आहे आपलं कम्युनिकेशन. टोटली कम्युनिकेशन चॅप्टर आहे. कम्युनिकेशन म्हणजे की माइंडमध्ये आपल्याला राहायला पाहिजे. तर फिजिक्समध्ये म्हणजे आत्ताच्या पण 12वीच्या फिजिक्समध्ये कम्युनिकेशनमधला काही पार्ट तुम्हाला आहे. लास्टचे चॅप्टर बघा तुम्हाला फिजिक्समध्ये, तर याच्यामध्ये मॉड्युलेशन आहे. ते मॉड्युलेशन तुम्हाला तिथं पण आहे, तुम्ही पुढे गेला डिप्लोमाला पण आहे. तर काही भाग हा आपल्यासोबत कायम राहणार आहे. त्यामुळे कम्युनिकेशन चॅप्टर आपलं बरं आणि अगदी सिम्पल आहे. तुम्हाला याच्यामध्ये सॅटेलाईट आहे, झेरॉक्स मशीन आहे, त्याच्यानंतर फॅक्सचं काम कसं चालतं ते आहे, डिजिटल तुम्हाला कम्युनिकेशन आहे, ज्याच्यामध्ये कोड्स आहे जे तुम्हाला लॉजिक गेटमध्ये ऑलरेडी झालेले आहेत. तर काही पार्ट आपल्याला झालेले आहेत आणि काही पार्ट आपल्याला नवीन इथं शिकायचं आहे. ठीक आहे. आता कम्युनिकेशनचे टाईप्स आपल्याला पाहिजे. कम्युनिकेशनचे जर टाईप पाहिजे म्हटलं आपल्याला, तर तुम्ही अकॉर्डिंग टू म्हणजे काय वापरलंय किंवा कसं कम्युनिकेशन आहे त्याच्यानुसार टाईप करतात. तर अकॉर्डिंग टू फॅसिलिटी म्हणजे कशी फॅसिलिटी आहे त्याच्यावरून 2 प्रकार टाईप्स पडले, सिम्प्लेक्स अँड डुप्लेक्स. अकॉर्डिंग टू फॅसिलिटी, अकॉर्डिंग टू जर सिग्नल असेल तर मग ॲनालॉग आणि डिजिटल. अकॉर्डिंग टू ट्रान्समिशन असेल म्हणजे तुम्ही ट्रान्समिशन कोणत्या पद्धतीने करताय, तर त्याच्यामध्ये परत बेस बँड अँड मॉड्युलेटेड असे 2 प्रकार येतात. तर आपण सुरुवातीला 2 बघतोय. अकॉर्डिंग टू फॅसिलिटी म्हटलं की 2 टाईप्स आहेत. म्हणजे फॅसिलिटी काय त्याच्यामध्ये सिम्प्लेक्स आणि डुप्लेक्स. डुप्लेक्समध्ये परत 2 प्रकार आहेत, फुल डुप्लेक्स, हाफ डुप्लेक्स. ठीक आहे. आता सिम्प्लेक्स म्हणजे काय, तर तुम्हाला इथे फिगर दिसते आहे. वन वे कम्युनिकेशन इज कॉल्ड ॲज सिम्प्लेक्स. वन वे कम्युनिकेशन म्हणजे फक्त सिग्नल पाठवलं जाईल रिसिव्हरकडे, परत सिग्नल बॅक नाही येत, फीडबॅक नाही होत त्याच्यामध्ये, त्याला म्हटलं जातं वन वे कम्युनिकेशन इज कॉल्ड ॲज सिम्प्लेक्स. ठीक आहे. मग एक्झाम्पल तुम्हाला इथे दिसते, रेडिओ कम्युनिकेशन असेल, TV असेल, केबल असेल तुमची किंवा फॅक्स मशीनचे असतील किंवा पेजिंग असेल, तर ह्या पद्धतीमध्ये फक्त सिग्नल पाठवले जातात, परत माघारी येत नाहीत. ठीक आहे. आपण त्यांना आपले काही त्याच्यामध्ये फक्त तुम्ही त्यांना माध्यम साधू शकता, पण तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये इंटरफेअर करू शकत नाही. ठीक आहे. रेडिओ करून आपल्याला सिग्नल येतील, TV कडून येतील, फॅक्स कडून येतील, केबल TV जे असतात, केबल म्हणजे केबल TV असं तिचा अर्थ होतो. तर त्या ठिकाणी आपण फक्त काय करतो की सिग्नल पाठवतो, त्याला म्हटलं जातं सिम्प्लेक्स मेथड, वन वे कम्युनिकेशन. आता इथं फिगर कशी, ट्रान्समीटर, रिसिव्हर. आता डुप्लेक्स म्हटलं की 2 वे कम्युनिकेशन आहे, सिग्नल पाठवलं पण जाईल आणि परत फीडबॅकमध्ये माघारी पण येईल. ठीक आहे. याला म्हटलं जातं 2 वे कम्युनिकेशन. 2 वे कम्युनिकेशन फिगरमध्ये चेंज झाला बघा, इथं फक्त तिकडे गेलेला बाण आहे,
इथं ॲरो पण उलटा पण आहे आणि पाठवलेलं पण आहे. ठीक आहे. टू वे कम्युनिकेशन इज कॉल्ड ॲज डुप्लेक्स. मग त्याच्यामध्ये 2 टाईप्स, फुल डुप्लेक्स, हाफ डुप्लेक्स. फुल डुप्लेक्समध्ये ॲट अ टाईम दोन्हीकडून कम्युनिकेशन ॲट अ टाईम चालू राहतं, जसं आपण मोबाईलवर बोलतो त्याला म्हटलं जातं फुल डुप्लेक्स. फुल डुप्लेक्स. मग आता तुम्ही म्हणाल की मोबाईलवर एक माणूस बोलतो आणि तिकडचा ऐकतो, पण जर 2 मोबाईलवर माणसं आहेत आणि दोन्ही ॲट अ टाईम बोलत आहेत तर बोलू शकतो आपण. ठीक आहे. त्याला म्हटलं जातं फुल डुप्लेक्स. म्हणजे ॲट अ टाईम दोन्हीकडून इन्फॉर्मेशन एक्सचेंज होते, टेलिफोन किंवा मोबाईल, त्याला म्हणू शकतो आपण फुल डुप्लेक्स. मग हाफ डुप्लेक्स म्हणजे काय, दोन्हीकडून कम्युनिकेशन होतं, पण कम्युनिकेशन होत असताना एका ठिकाणाहूनचा सिग्नल गेल्यानंतर मग तिकडून इकडे सिग्नल होतो. ॲट अ टाईम दोन्ही सिग्नल जात नाहीत. की जसं मिलिटरीमध्ये वॉकी टॉकी वापरत असतील, पोलीस वापरतात, ते बघा ओव्हर म्हणतात. म्हणजे मी काहीतरी बोलते आणि मी ओव्हर म्हटल्यानंतर मग पलीकडून तिकडून तो माणूस बोलतो, त्याला म्हटलं जातं हाफ डुप्लेक्स. म्हणजे ॲट अ टाईम तुम्ही एकदाच ट्रान्समिट करू शकता सिग्नल, तो संपल्यानंतर पलीकडून फीडबॅक येईल. ठीक आहे. आणि फुल डुप्लेक्स म्हटलं की ॲट अ टाईम दोन्ही चालू राहू शकतात. हाफ डुप्लेक्स म्हटल्यानंतर ॲट अ टाईम एक इन्फॉर्मेशन एक्सचेंज होतं. तर हे ड्युरिंग टू फॅसिलिटी आज आपण 2 टाईप पाहिले. सेकंड लेक्चरमध्ये त्याच्यानंतरचं आपल्याला पाहिजे मग अकॉर्डिंग टू सिग्नल, त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू ट्रान्समिशन. ट्रान्समिशन कोणत्या पद्धतीने केले आहे, कसं पाठवले का त्याला काहीतरी कन्वर्ट करून पाठवले, ह्याच्यावरून पण त्याचे 2 टाईप तिथं पडतात. ठीक आहे. तर ह्या लेक्चरमध्ये आपण इथं बस करतो. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये याचे राहिलेले आणखी टाईपचं आपल्याला पाहिजे. फार सिंपल असा चॅप्टर आहे, फक्त मोठा आहे आपल्याला भरपूर, त्यामुळे सुरुवातीपासून लक्ष द्या की तुम्ही एकदा जरी चॅप्टर हवा असला तरी तुम्ही लिहू शकता. बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन आपल्याला याच्यामध्ये येत असते. फक्त मॉड्युलेशन हा पार्ट मात्र फार इम्पॉर्टंट आहे, जो आपल्याला फिजिक्समध्ये पण लागणार आहे. आपल्याला फक्त फेजचं मॉड्युलेशन नाही आहे, पण फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन आहे आणि ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन आहे, जे तुम्हाला फिजिक्सच्या क्वेश्चनमध्ये पण तुम्हाला बघायला